भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार भिवंडी पूर्व के सम्मान्य श्री रुपेश जी महात्रे व वलगांव के प्रसिद्ध समाज सेवक तथा शिवसेना उप विभागीय प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के श्री दयाराम जी पाटिल तथा वल ग्राम पंचायत के माजी उप सरपंच श्रीमती वनिता ताई पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 3 अगस्त 2024 को भिवंडी तालुका के वलगांव व वलपाड़ा के जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों को नोटबुक, बिस्किट व कंपास सहित अनेकों शैक्षणिक साहित्य वितरण मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों द्वारा वितरण कर सम्मान्य श्री रुपेश जी महात्रे व श्री दयाराम जी पाटिल तथा श्रीमती वनिता ताई पाटिल का जन्मदिन भी केक काट करके मनाया। इस अवसर पर ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सरपंच सदाशिव जी पाटिल, सचिव भिवंडी तालुका दीपक जी पाटिल, माजी सभापति विकास जी भोईर, भिवंडी तालुका सचिव व उप सरपंच सचिन जी पाटिल, सचिव जिला परिषद गट संदीप जी पाटिल, शाखा प्रमुख वल अनंत जी भामरे, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 के बजरंग जी भोईर, माजी सरपंच तानाजी भोईर, शाखा प्रमुख इंद्रपाल जी पाटिल, माजी उप सरपंच रामनाथ जी पाटिल, पत्रकार किशोर जी पाटिल, सचिव उदय जी पाटिल, उप विभागीय प्रमुख नीलेश जी पाटिल, समाज सेवक व उद्योगपति अनिल पाटिल, माजी उप सरपंच वनमाला पाटिल, समाज सेविका दर्शना ताई मडवी, समाज सेविका संगीता ताई पाटिल, सचिव सुमित्रा ताई पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिवसैनिक महिला व पुरुष उपस्थित थे। सभी लोगों ने सम्मान्य श्री रुपेश जी महात्रे व श्री दयाराम जी पाटिल तथा श्रीमती वनिता ताई पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। प्रमुख तसेच आमचे वडील बंधू रुपेश दादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि आवर्जून सांगावं वाटतं की त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी आपल्या गावचे उपविभाग प्रमुख मानकोली गट दयाराम पाटील यांचा सुद्धा वाढदिवस आहे। त्याचप्रमाणे उद्या 4 ऑगस्ट रोजी आमच्या लाडक्या वनिताताई यांचा सुद्धा वाढदिवस आहे। असं त्रिवेणी संगम आपल्याकडे झालेला आहे। या निमित्ताने आपण ह्या शाळेत विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत। आपले मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला। समाजसेवक आणि उपविभाग प्रमुख दयाराम पाटील साहेब आज यांचा वाढदिवस आहे। त्याचबरोबर माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून रुपेशदादा म्हात्रेंचा वाढदिवस आणि दयाराम पाटील यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो आणि ते दोघेही संयुक्तरित्या सुद्धा कार्यक्रम करत असतात। तर रुपेशदादांचा कार्यक्रम तिकडे भागवडमध्ये सध्या आहे, पण दयाराम पाटलांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून कुठल्या तरी शाळेमध्ये वह्या वाटप किंवा खाऊ वाटप किंवा शालेय विद्यार्थ्यांना काहीतरी शालोपयोगी वस्तू द्याव्या असा त्यांचा दरवर्षीचा उपक्रम असतो आणि ते प्रत्येक वर्षी आपली शाळा निवडतात, त्याचबरोबर इतर शाळांमध्ये जातात। आता सुरुवात त्यांची आपल्या शाळेपासून आहे। आज त्यांचा वाढदिवस आपण या शाळेमध्ये केक कापून आणि त्यांचा यथोचित सन्मान करून आपण साजरा करत आहोत।
वाढदिवस आहे। ताईंनी ज्यावेळेला सूत्रसंचालन केलं अतिशय आनंद वाटला की खरोखर चांगल्या प्रकारे आपण सूत्रसंचालन केलं। फक्त दोन गोष्टी मला अशा सांगाव्याशा वाटतात की माजी आमदार व लोकसभा संपर्क प्रमुख मी बोलेन भावी आमदार व लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश दादा म्हात्रे यांचा आज वाढदिवस, तसेच दयाराम दादा पाटील यांचा आज वाढदिवस, आमच्या भगिनी वनिताताई पाटील यांचा सुद्धा वाढदिवस। आणि एक गोष्ट अशी की इंद्रपाल दादा आज आपल्या सर्वांच्या इथे मध्ये आहे, ही गोष्ट सुद्धा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा कमी नाही आहे। हा सुद्धा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज या ठिकाणी आपण बघतो वाढदिवस साजरा करणारा हा प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतो की वाढदिवस हा कसा साजरा करायचा। आज दयाराम दादा पाटील यांच्याबद्दल मी वर्ल्डमध्ये बोलणार आहे, तर त्यांच्या सुद्धा परिचयाची गरज नाही आपल्याला। आपल्या ताई यांच्याबद्दल मला असं बोलावंसं वाटते आज की ते असतील किंवा त्यांचे यजमान असतील, माझा वर्षभरापूर्वी या दाम्पत्याशी माझा संपर्क आला। अतिशय चांगल्या मनाची माणसं आणि माणसं जोडून ठेवणारी कुटुंब अशी मला त्यांच्याकडून जाणीव झाली। ताईंच्या बद्दल एक मुद्दाम आवर्जून इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांचा मनाचा मोठेपणा म्हणजे समजला। आताच आपल्या गावातली जी एक सहल वैष्णोदेवीला गेली होती, तिथे काहीतरी त्यांनी पालखी केली होती भाड्याने, पण जे पालखीचे भोई होते म्हणजे एवढा त्यांना त्रास होत होता, तिथे त्यांना जाणवला की त्यांना तो त्रास होतो। त्यांच्यातली कुठल्या मनातली एक कुठेतरी एक माणुसकी त्यावेळेला जागी झाली की हे एवढे काबाड कष्ट करतात, मेहनत करतात आणि त्यांचा जो मोबदला ठरलेला होता त्याच्यापेक्षा जास्त मोबदला ताईंनी त्यांना दिला। म्हणजे माझी सौभाग्यवतीने मला हा किस्सा सांगितला, मला खरोखर त्यांच्या मनाचा मोठेपणा कळला। मी आजच्या वाढदिवसाप्रित्यर्थ तुम्हाला एवढंच सांगेन की आपला स्वभाव हा आयुष्यभर असा टिकत राहावा। आज आपण आपल्या हातून शाळोपयोगी वस्तू वाटतात, आपण कायम आपल्या हस्ते अशीच सत्कार्याची कार्य घडवत, या मी तुम्हाला आणि दयाराम दादा पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाढदिवस विद्यार्थ्यांमध्ये होत नाही, बघा विचार करा। म्हणजे शेती असते की आपण त्या चिमुकल्यांमध्ये हा वाढदिवस साजरा करतो आणि तुम्हाला सर्वांना वाढदिवसाचं अभिनंदन आणि उत्कर्ष हो भगवान। दयाराम पाटील साहेब उद्या 4 ऑगस्ट वनिताताई पाटील यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आज वलपाडा जिल्हा परिषद शाळा वलपाडा या ठिकाणी आज वह्या वाटप, खाऊ वाटप आणि शाळेत शिक्षण साहित्य वाटप। शाखेमध्ये असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत की त्यांचा वाढदिवस या भिवंडी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा शाळेमध्ये शालोपयोगी वस्तूंचं वाटप असतो, वह्या वाटप असो, खाऊ वाटप असो, बऱ्याच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। खरोखरच मी दयाराम पाटील साहेबांचं कौतुक करेल की आपल्या हातून ही परंपरा बऱ्याच वर्षापासून सुरू आहे। ही परंपरा अशी सुरू राहील यात काही चिंता नाही, पण त्याच्यामध्ये काय होते की दयाराम पाटील साहेबांच्या याच्यामध्ये आज पूर्ण तालुक्यामध्ये आज दयाराम पाटील तुम्ही बघाल तर बॅनरही पाहिले सर्व पार, तुम्ही आंबाडीपर्यंत जा, पडग्यापर्यंत जा, म्हणजे या क्षेत्रामध्ये या रूपाने जे काम करतात त्यांनी त्याचा उल्लेख आज पूर्ण तालुक्याने घेतलेला आहे। मी खरोखरच त्यांना शिरोमातेच्यांनी प्रार्थना करतो आहे, त्यांच्यातून असं सत्कार घडत राहावं। पुन्हा एकदा दयाराम पाटील साहेब आणि वनिताईला मी वाढदिवसाची शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे तसेच या गावचे सुपुत्र आमचे सहकारी दयाराम पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे। तशाच या गावच्या भगिनी वनिता पाटील ताई यांचा उद्या वाढदिवस। या तिघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज वळपडा वळ या शाळांमध्ये
शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप. खरं तर दयाराम पाटील हा एक वेगळा माणूस आहे, कारण या तालुक्यामध्ये कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर दयाराम पाटील, जेव्हा आम्ही त्याच्याबरोबर असतो तेव्हा दयाराम पाटीलला दयाराम शेठ किंवा दयाराम पाटील कोणी म्हणत नाही, तर दयाराम मामा म्हणून प्रचित. कारण प्रत्येक ठिकाणी त्यांनी एवढे त्याचे भाचे निर्माण करून ठेवलेले आहेत आणि ते करत असताना त्या विभागामध्ये समाजाला लागणाऱ्या ज्या काही समाजासाठी असणाऱ्या अडचणी, शालेय विद्यार्थ्यांना ज्या काही गरजू वस्तू असतील त्या देण्याचा आतोनात प्रयत्न करतो आहे आणि त्याच याच्याने आपला वाढदिवस साजरा करत असतो. आज इथे वाढदिवस साजरा करत असताना शाळेय वस्तूचं वाटप होतं आहे, विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप होतं आहे, त्याचबरोबर मला वाटतं वर्ल्ड शाळेमध्ये छत्र्या वाटप करायचे आहेत. अशा एक ना अनेक प्रकारचे वस्तूंचं वाटप करत असताना त्यांनी कधी मनामध्ये दुजाभाव ठेवलेला नाही. कारण त्यांच्याबरोबर वाढदिवस ज्यांचा आहे रुपेशदादा म्हात्रे, त्यांच्या ही वाढदिवसाचा उल्लेख होणं गरजेचं असते, कारण संयुक्तरित्या वाढदिवस साजरा केला जातो आहे. म्हणून आजच्या वाढदिवसानिमित्तानं मी भिवंडी तालुक्याच्या वतीने रुपेशदादा म्हात्रे यांना शुभेच्छा देतो आहे. तसेच दयाराम पाटील, वनिताताई पाटील यांना शुभेच्छा देतो आहे आणि शेलूमातीचरणी प्रार्थना करतो की पुढील आयुष्य त्यांना भरभराटीचं जावं आणि अशीच तुमची आमची सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे, त्याचप्रमाणे आमच्या वलगावचे सुपुत्र उपविभाग प्रमुख श्री दयाराम पाटील साहेब, तसेच आमच्या माजी उपसरपंच सन्माननीय वनिता पाटील मॅडम यांचा उद्या वाढदिवस आहे. आणि या तिघांनाही मी दैनिक स्वराज्य तरुण परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी एक काव्य म्हणतो. पेड़ के पत्ते गिरते गुलजार बनकर, पेड़ के पत्ते गिरते गुलजार बनकर, आज का दिन मुबारक हो आपको गले का हार बनकर, गले का हार बनकर. त्यांचा हा उपक्रम आहे एकदम शुद्ध उपक्रम आहे. कारण कमी तेथे आम्ही असं आपण नेहमी म्हणत असतो, ते काम आज सन्मान्य दयाराम पाटील, वनिता पाटील या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून ते आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो त्या उद्देशाने ते या काम करतात. आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो या शेलूमाता चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपलं पूर्ण घर समाजासाठी, समाजातील गोरगरीब लोकांसाठी रितं केलं, तर अशा प्रकारची जी परोपकारी वृत्ती जी असते की जेव्हा आपल्याकडे काही प्रमाणामध्ये काही धन पैसे धन उपलब्ध असतं, तर त्यातील काही हिस्सा हा समाजासाठी खर्च केला पाहिजे, ही जी जाणीव आहे ही जाणीव अगदी मोजक्या लोकांना असते. आणि ही जाणीव सन्माननीय श्री दयाराम पाटील खरंच परोपकारी वृत्ती अशी त्यांची आहे. त्यांच्यासोबतच हा वारसा त्यांनी गावातून देखील घेतलेला आहे. सन्माननीय अनंत भांबरे साहेब यांनी देखील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. दर 15 ऑगस्टला त्यांच्याकडून आपल्या शाळेसाठी खाऊ वाटप केला जातो. त्याचबरोबर कुठलीही अडचण आल्यास सन्माननीय श्री भांबरे साहेब हे देखील आपल्याला नेहमीच आपल्या मदतीसाठी तत्पर असतात. तर अशा पद्धतीची ही व्यक्तिमत्व या ठिकाणी या व्यासपीठावर विराजमान आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. हा खरंच आपल्यासाठी खूप आनंदाची पर्वणी, यासाठी मी आनंदाची पर्वणी म्हटलं. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न पडेल की वाढदिवस का साजरा करतात. BBC वर्ल्डच्या एका कार्यक्रमामध्ये जगभरातील थोर व्यक्तिमत्व, ख्याती असलेले आणि प्रमुख खाती असलेले, मी म्हटलं ख्याती आणि खाती म्हणजे वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख. खाती असलेले म्हणजे कोणते, वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख, आणि ख्याती ज्यांचं नाव आहे, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी उच्च असं कार्य केलेलं आहे. तर अशी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जमली होती. त्या ठिकाणी BBC वर्ल्डच्या त्या न्यूज पत्रकारांनी प्रश्न विचारला की वाढदिवस म्हणजे काय, वाढदिवस कशासाठी करतात. तर आपल्या भारत देशातील एक सन्माननीय व्यक्तिमत्व, आपल्या भारताचे राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो, बरोबर की नाही. मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी या वाढदिवसाचं कारण त्या ठिकाणी उत्तर दिलं. त्यांना प्रश्न विचारल्यानंतर APJनी उत्तर दिलं की वाढदिवस का साजरा करतात. तर वाढदिवस साजरा करण्यामागे एकच उद्देश आहे की आपल्याला जन्म देताना वाढदिवस तो दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला जन्म दिल्यानंतर आपलं मूल रडत असताना आपली आई हसते. आपलं मूल रडत असताना आपली आई हसते, तो दिवस म्हणजे वाढदिवस. कारण तो दिवस पुन्हा कधीच येत नाही. कारण कुठलीच आई त्यानंतर आपल्या मुलाचं रडू पाहून हसू शकत नाही. पण जन्म देताना ज्या तिने यातना भोगलेल्या असतात आणि आपल्या मुलाचा जन्म जेव्हा होतो, म्हणजे ज्या दिवशी जन्म होतो तो दिवस आनंदाचा दिवस, वाढदिवस, असं अशा पद्धतीचं उत्तर आपल्या राष्ट्रपती APJनी त्या ठिकाणी दिलं. आणि सर्व उपस्थितांनी अगदी टाळ्यांचा कडकडाट केला. सगळ्यांना हे उत्तर पटलं की आपला जन्म होताना मरण यातना होणार सोसणारं त्या मातेचं ऋण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी जो पुत्र जे मूल स्मरतं, त्यांची आठवण काढतं आणि त्यायोगे काही सामाजिक भान ठेवतं, आपल्या कुटुंबासाठी कार्य करतं, आपल्या समाजासाठी कार्य करतं, आपल्या परिवारातील परिजनांसाठी कार्य करतं. आणि आपली शाळा ही देखील सन्माननीय पाटील साहेब आपला एक परिवारच समजतात. आणि म्हणून परिवारातील आपल्या मुलांसाठी आपल्या वाढदिवसाचा योग साधून काहीतरी भेटवस्तू द्यावी. मुलांना जी शिक्षणासाठी उपयोगी पडेल, ज्ञानासाठी उपयोगी पडेल, त्यांच्या ज्ञानात भर पडेल, अशा प्रकारची वृत्ती त्यांची आहे. आणि म्हणूनच हा दिवस ते अशा पद्धतीने या ठिकाणी साजरा करतात. गावातच नव्हे, भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात अशी लोक त्यांच्याशी जोडले गेलेली आहेत की ती एखादा लोहचंबुक आपल्याकडे आकर्षित करत घेतो
त्या पद्धतीने लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. कारण सुद्धा तसंच आहे. वाढदिवस होतो, आपण बोलतो माणूस एवढे वर्ष जगलापेक्षा तो कसा जगला, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये तो कसा जगला ही गोष्ट खूप महत्वाची असते. आपण जे केलेलं कार्य असतं त्या कार्याच्या बळावर एक आपली वेगळी ओळख निर्माण झालेली असते. भविष्यामध्ये आपण असू नसो पण आपल्या मागे ती एक आपली आठवण अशी जोडली गेलेली असते. त्या अनुषंगाने त्या व्यक्तीचं नाव निघत असतं. मी मध्ये बोललो होतो की लोक खारी बिस्किट वाटतात आणि मोठी ॲडव्हर्टाइजमेंट करतात. पण ही व्यक्ती, आजचा तुम्हाला सांगतो शनिवार आहे, मुलांच्या सहनशीलतेचा अंत नको म्हणून आज फक्त वळ आणि वलपाडाच केला. आपण आज धोंडा वडवली, हुंडास, अनगाव आणि अंबाडी म्हणजे आणखी 5-6 ठिकाणी कार्यक्रम होते. पण आज शनिवार असल्या कारणाने आपण पोचू शकत नाही आणि मुलांना थांबवणं बरोबर वाटत नाही. म्हणून आपण हा कार्यक्रम आपल्या 2 गावांमध्ये साजरा करतोय. त्यांची ओळख फक्त अशीच की आपण बोलतो म्हणजे मदत, या मदतीचं दुसरं नाव म्हणजे आमचे दयारामदादा पाटील. कोणी त्यांना सांगितलं मला अडीअडचण आहे, मला एखादी गरज आहे, ते त्या तत्परतेने मग तो माणूस कोण आहे ते कधी बघत नाही. एक मन त्यांचा मोठं आणि एक हळव्या मनाचा माणूस आहे, ज्याच्या डोळ्यामध्ये इतरांप्रती अश्रू दिसतील तो जगातला सर्वात भाग्यवंत आणि मोठा. म्हणजे माझ्या याच्याने हीच व्याख्या आहे. मोठ्या माणसाची व्याख्या काय की समोरच्याच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि त्याचं मन हेलावलं, तो जगातील सर्वात मोठा माणूस. आज वाढदिवस त्यांचा इथं साजरा करताना आनंद होतोय. मी नेहमी बोलतोय की आमच्या ग्रुपमध्ये मी जरी सर्वात लहान असलो तरी हट्ट मात्र दयारामदादांचे पुरवले जातात. कारण हौशी माणूस आहे, त्याला आवड आहे. कुठे मनात विचार आला की मला या ठिकाणी शाळेमध्ये अमुक अमुक वस्तू द्यायची आहे, स्वार्थ काही नसतो त्याचा, पण एक त्यांच्या मनाला एक आनंद मिळतो. या अनुषंगाने एक समाजसेवेचं व्रत घेतलेला हा माणूस, आज त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवशी मी आई शेळोमातेच्या मी एवढी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू द्या. तुमच्या माध्यमातून सहकार्य इतरांना घडू द्या, समाजसेवा घडू द्या आणि तुमच्या सहित इथं सर्व बसलेल्यांना तुमचा 100वा वाढदिवस साजरा करण्याचा योग येऊ द्या. या शुभेच्छा देतो.